नमस्कार मंडळी. तोंडाला चव नाही ना, तर हे उकड वांग एकदा करून नक्कीच पहा तुम्ही. तर इथं 6 वांगी घेतलेले आहेत. त्यानंतर हे असे उभे कट देऊन घ्यायचे, म्हणजे आतून काय खराब असेल तर पाहता येतं. पाण्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे वांगे काळे पडत नाहीत. या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, एक अद्रकचा तुकडा घेतलाय, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा कश्मीरी पावडर, पाव चमचा हळद, धना जिरा पावडर आहे ते 1 चमचा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला आहे तो गरजेपुरता घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे बिना पाणी घालता वाटून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं वांगी आहे ते फोडी करून ठेवलेले, यामध्ये हा मसाला छान असा दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे या पद्धतीनं. त्यानंतर इथं मी इडलीचं पात्र घेतलेलं आहे. तुमच्याकडे ते नसेल तर साधं पातेलं ठेवून त्याच्यावरती चाळण आहे त्यावरती हे वांगी ठेवून घ्यायचे आहेत आणि 6 ते 7 मिनिटासाठी मी ही वांगी आहे ते वाफवून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही चटपटीत अशी आपली ही उकड वांगी तयार झालेली आहेत. वरतून एखादा चमचा तुपाचा सोडा किंवा तेलाचा सोडला तरी सुद्धा चालते आणि एन्जॉय करा. धन्यवाद.